नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। नवरात्र उत्सव विशेष सिरीजच्या दुसऱ्या भागात आज आपण आलो आहोत श्री कालिका देवीच्या दर्शनाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडीगावच्या 12-5 देवस्थानातील मुख्य देवस्थान म्हणजे स्वयंभू कालिका देवी। देवीचं मंदिर फार प्राचीन आहे। सध्या नूतनीकरणाचं काम चालू आहे। मंदिराच्या पाठीमागे जवळच गडनदी आणि समोर विस्तीर्ण असा शेतीमय भूभाग आहे। भक्त संकटी हाकेला धावणारी आणि भक्तांचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारी अशी ओळख ह्या हडीगावचे श्रद्धास्थान असलेली आई कालिका देवीची आहे। त्यामुळे देवी आईच्या उत्सवाच्या वेळी लांब लांबून अनेक भक्तजण उपस्थित असतात। अशाच ह्या अगाध महिमा असलेल्या आई कालिका देवीच्या ह्या मंदिराचा आणि जागृत देवस्थानाचा इतिहास आपण पुढे जाणून घेऊयात। बोला आई कालिका देवीचा उदो उदो।
पारंपरिक सण आणि उत्सव हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही लोकनिर्धार न्यूज चॅनल आलेलो आहोत हडी गावातील कालिका देवी मंदिरामध्ये। आणि हे कालिका देवी मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे आणि येथील पुढे सर्व ग्रामस्थ गावकरी आणि मानकरी ते सर्व उपस्थित आहात। सर्वप्रथम तुम्हाला लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आपल्या या मंदिराचा जो इतिहास आहे जी परंपरा आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? नमस्कार। सर्वप्रथम सर्व देवी भक्तांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हडीगावातील प्रमुख देवस्थान हे कालिका मंदिर हे आहे। या देवस्थानाचा पारंपरिक इतिहास फार मोठा इतिहास आहे। ही शेत जमीन होती या गावामध्ये आणि शेती करत असताना या शेतीमध्ये नांगरत असताना नांगरधारी शेतकऱ्याला नांगराचा फाळ लागून एका दगडाला फाळ लागला आणि या फाळातून या दगडातून रक्त प्रवाहित झालं आणि या ठिकाणी जो नांगरधारी शेतकरी होता त्यांच्या अंगामध्ये संचार आला आणि त्याने देवीने प्रसाद दिला की मी या ठिकाणी कालिका देवी म्हणून या ठिकाणी माझं वास्तव्य आहे। आणि तेव्हापासून कालिका मातेची पूजा या मंदिरामध्ये केली जाते। हे स्वयंभू पाषाण आहे। मग स्वयंभू पाषाण याचा अर्थ असा आहे की जमिनीमधून रुजलेली पाषाण रूपात रुजलेली ही कालिका माता आहे। बाकीच्या ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये निश्चित स्वरूपात पाषाण वसवलेलं पाषाण असतं, परंतु हडीगावामध्ये हे स्वयंभू पाषाण असल्यामुळे याचं महत्त्व गावाबरोबरच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी जे भक्त आहेत, खास करून मच्छीमार समाजातील लोक आहेत, ही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये परराज्यामध्ये सुद्धा याचे भक्त विखुरलेले आहेत। वार्षिकानिमित्त हे भक्त प्रत्येक वार्षिकाला या ठिकाणी येतात आणि मनोभावे या देवीची पूजा करतात। ज्या ठिकाणी हाक मारतील त्या ठिकाणी या देवी भक्तांना पावते अशी या ठिकाणी तिची आख्यायिका आहे। नक्कीच खूप छान पद्धतीने आपण या देवीची जी आख्यायिका आहे जी पूर्वीपासून जी चालत आलेली आख्यायिका आहे त्याचं तुम्ही आम्हाला इथे एक चांगली माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या मंदिरामध्ये वार्षिक उत्सव कोणत्या प्रकारे कोणकोणते साजरे केले जातात आणि ते कशा प्रकारे साजरे केले जातात? 12/5 परंपरेमधील सर्वच उत्सव या कोकणामध्ये साजरे केले जातात। त्याच पद्धतीने या मंदिरामध्ये पण साजरे केले जातात। त्याची सुरुवात अनेक उत्सवामध्ये होते, परंतु या मातेच्या दरबारामध्ये नवरात्रोत्सव घटस्थापनेपासूनच खऱ्या अर्थाने याची सुरुवात होते। नवरात्रोत्सवाचे 9 दिवस या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी महाआरती केली जाते। पूर्वीच्या परंपरेमध्ये या ठिकाणी गोंधळ कीर्तन अशा स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी व्हायचे, परंतु कालाच्या ओघात कीर्तनकार असेल गोंधळी असेल या ठिकाणी संख्या कमी झालेली आहे, म्हणून त्याच ठिकाणी ती परंपरा रूपांतर या ठिकाणी गावातील जनतेने या ठिकाणी महाआरती करावी असा एक संकल्प केला आणि त्यातूनच नवरात्रोत्सवामध्ये या ठिकाणी महाआरती केली जाते। प्रत्येक नवरात्रोत्सवामध्ये संध्याकाळी 7:15 वाजता या ठिकाणी आरतीला सुरुवात होते। या ठिकाणी गावातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात। असे 9 दिवस आरती केली जाते। रात्र या ठिकाणी गावातील ग्रामस्थांची या ठिकाणी भजने होतात। अशा पद्धतीने देवीचा उत्सव अतिशय मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। दसऱ्या दिवशी या ठिकाणी दसऱ्याच्या आदल्या दिवशी 9वी दिवशी गाव राटीचं आगमन या कालिका मंदिरामध्ये होतं। कालिका मंदिरामध्ये आगमन झाल्यानंतर गाव फेरी काढून या ठिकाणी नागेश्वर मंदिर या ठिकाणी जे देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन देवांचं लग्न लागल्यानंतर गावातील लग्न प्रथा या ठिकाणी सुरुवात होती। अशी मोठी परंपरा या गावाला लाभलेली आहे। नक्कीच खूप छानपणे त्याचप्रमाणे आपल्या देवीचा जो वार्षिक उत्सव असतो आपल्या कोकणामध्ये ही एक जी परंपरा आहे देवीचा वार्षिक उत्सव त्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये दायकाळा असं संबोधलं जातं, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? निश्चित स्वरूपात गावातील अनेक या ठिकाणी जे उत्सव होतात, गावातील 12/5 राटीमध्ये अनेक मंदिर आहेत, त्यातील प्रमुख मंदिर जे गावातील या ठिकाणी लोककला ही साजरी केली जाते। पूर्वीच्या काळामध्ये लोकांचं प्रबोधन करण्यासाठी जसं कीर्तन होतं गोंधळ होतं त्याच पद्धतीने दशावतार ही आपल्या कोकणामधली परंपरा होती। लोककलेचं साधन म्हणून या ठिकाणी दशावताराकडे पाहिलं जातं आणि गावात एक प्रमुख प्रत्येक गावामध्ये एका वार्षिकामध्ये या ठिकाणी दशावताराच्या माध्यमातून आपली कला आपली परंपरा पौराणिक कथा या लोकांपर्यंत पूर्वी पोहोचवल्या जायच्या। त्या काळामध्ये या ठिकाणी नागेश्वर मंदिर आपल्या गावातील एक पूर्वीच्या काळी हा मळ्याचा भाग होता, त्यामुळे या ठिकाणी नागेश्वर मंदिर या ठिकाणी हा रोडच्या लाईनला असलेलं मंदिर आहे।
या मंदिरामध्ये गावातील एक प्रमुख दशावतार पण दहीकाल्याचा कार्यक्रम हा डिसेंबरच्या साधारणतः 15 ते 8 डिसेंबरच्या महिन्यामध्ये या ठिकाणी दशावतार कला या ठिकाणी साजरी केली जाते। त्या ठिकाणी सुद्धा धार्मिक उत्सव साजरे करून परंपरेनुसार उत्सव असतो, त्याच दिवशी दशावताराचा कार्यक्रम होतो। या मंदिराचा विषय केल्यानंतर या ठिकाणची मोठी जशी नवरात्रोत्सव आहे त्याच पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमा ही या मातेचा मोठा उत्सव, हा देवीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो। या देवीच्या उत्सवामध्ये त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त अनेक जिल्ह्यातील अनेक राज्यातील या ठिकाणी भाविक दाखल होतात आणि मोठ्या दिवसभराचा उत्सव हा या ठिकाणी होतो। रात्री 2 ते 2:30-3 पर्यंत या ठिकाणी उत्सव साजरा होतो। यानंतर देव या ठिकाणी प्रस्थान करतात। आपलं हे जे मंदिर आहे ते मंदिराच्या पाठीमागे अगदी शेजारी एक नदी आहे किंवा खाडी आहे आणि मंदिराच्या समोरील जो भाग आहे तो शेतीचा भाग आहे आणि तिथे सकल असा भाग आहे। तर पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून तिथे पाणी साचण्याचे प्रकार वगैरे घडतात का किंवा त्यावेळी म्हणजे सांस्कृतिक जे कार्यक्रम असतात मंदिराचे तर त्यांच्या वेळी ते म्हणजे कसं तुम्ही व्यवस्थित आयोजन केलं जातं? निश्चित स्वरूपात या ठिकाणी जी खाडी आहे त्याला गड नदी असे म्हटले जातं। भुदरगड जिल्ह्यातून या ठिकाणी ही नदी प्रवाहित होते। ती थेट आपल्या सर्जकोट तोंडवळी सर्जकोट या समुद्र किनाऱ्याला मिळते। साधारणतः फार मोठा पल्ला गाठून या ठिकाणी हा नदीचा प्रवाह या ठिकाणी होत असतो। याच नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे हडी गाव आहे। तिन्ही बाजूने खाडी आहे आणि या खाडी किनारीच जवळपासच असलेलं या ठिकाणी हे क्षेत्र आहे ज्याला खालची वाडी म्हणून म्हटली जाते। या भागामध्ये संपूर्ण मळ्याचा भाग आहे। पूर्वीच्या परंपरेनुसार या ठिकाणी मोठ्या पद्धतीने शेती केली जायची आणि पूर्वी या ठिकाणी तेवढी बांधबंदिस्ती नव्हती, परंतु त्या ठिकाणी पूर्वीचा व्यापार हा गलबताच्या सहाय्याने चालायचं। त्यामुळे या ठिकाणी मोठी बाजारपेठ या ठिकाणी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी बोट बांधणीचा व्यवसाय या ठिकाणी व्हायचा। या ठिकाणी जुवांडी म्हणून भाग आहे आणि आरवाय पोय, आपली परंपरेने आरवाय रिव्हर यार्ड म्हणून अशी स्वरूपाची या ठिकाणी पोय होती आणि ज्या ठिकाणी रिव्हर यार्ड असं होतं या ठिकाणी रिव्हर यार्डचं अपभ्रंश होऊन रिव्हर यार्ड आरवाय हा शॉर्ट फॉर्म होता। रिव्हर यार्डचा शॉर्ट फॉर्म होता आरवायचा शॉर्ट फॉर्मचा अपभ्रंश होऊन तिथे आरवाय पोय अशी संकल्पना पडली आणि या भागात तुम्ही अजूनही पाहू शकता की हे बोट बांधणारे कारागीर हे मुस्लिम कारागीर या ठिकाणी असायचे आणि त्याच भागामध्ये उंडलीची झाडं, मुस्लिम वस्ती आणि रिव्हर यार्ड स्वरूपात या ठिकाणी होते। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा या ठिकाणी बोटीचा व्यवसाय या ठिकाणी व्हायचा, अशी या ठिकाणी परंपरा आहे। खाडीचा प्रवाह जवळ असल्या कारणाने निश्चित स्वरूपात पुराचं पाणी या ठिकाणी दाखल व्हायचं, परंतु पुराचं पाणी दाखल जरी झालं तरी परंपरेनुसार ही जलगंगा जी या ठिकाणी यायची, ह्या देवी मातेचं या ठिकाणी जे पाषाण आहे हे पाषाण या ठिकाणी जलाभिषेक करून परत जायची, अशी ही परंपरा आहे। म्हणून या ठिकाणी मंदिराचं पाषाण हे जमिनीच्या लेवलला या ठिकाणी पाषाण आहे आणि निश्चित स्वरूपात ज्यावेळी पूर येतो त्यावेळी या ठिकाणी जलगंगेचा त्याचा अभिषेक होतो, अशी ही परंपराने आजही ती परंपरा या ठिकाणी चालू आहे। काही अंशी बांधबंदस्ती झाल्यामुळे निश्चित स्वरूपात पुराचं प्रमाण कमी झालेलं आहे, परंतु पूर आला तर पहिल्यांदा या ठिकाणी जलाभिषेक केला जातो, निसर्गाच्या साहाय्याने जलाभिषेक केला जातो। हाही एक मोठ्या पद्धतीने उत्साहाचा क्षण या ठिकाणी या भाविकांना पाहायला मिळतो। आज आपल्या देवीचं हे मनमोहक रूप पाहता खूप छान आणि प्रसन्न इकडे वातावरण आहे आणि हे 9 दिवस असंच वातावरण कायम असणारच याबद्दल मात्र ही शंका नाही। परंतु हे जे देवीचं रूप आहे हे कोणत्या उत्सवामध्ये असं देवीचं रूप आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला भेटतं? परंपरेनुसार या ठिकाणी निश्चित स्वरूपात एक उत्सव साजरा केला जायचो। 12-5 मानकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अशी उत्सवाची परंपरा होती, परंतु स्थानिक भाविकांनी, गावातील प्रमुख भाविकांनी या ठिकाणी उत्सव साजरा करत असताना त्या पाषाणाबरोबरच एक या ठिकाणी मनमोहक अशी मूर्ती या ठिकाणी असावी आणि त्याला एक आकर्षक असं रूप देऊन या ठिकाणी सजावट या ठिकाणी केली जावी असा एक संकल्प केला आणि पूर्वीच्या काळी आपल्याकडे कालिका मातेचंच या ठिकाणी लाकडी या ठिकाणी उत्सव मूर्ती या ठिकाणी खामकाठीला असायची, त्याचंच एक रूपांतर करून तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी उत्सव मूर्ती म्हणून या ठिकाणी स्थापन केली। कालांतराने भाविकांच्या सूचनेनुसार या ठिकाणी चांदीचा मुखवटा असावा अशी संकल्पना या ठिकाणी निर्माण झाली आणि भाविकांनी यथाशक्ती आपल्याला सगळ्यांनी मदत करून या ठिकाणी उत्सव मूर्ती ही या ठिकाणी उत्सव मूर्तीचा मुखवटा आहे तो चांदीचा या ठिकाणी निर्माण केला आणि आज चांदीच्या स्वरूपात देवीचा मुखवटा या ठिकाणी लावून या ठिकाणी उत्सव मूर्ती म्हणून देवीची या ठिकाणी पूजा केली जाते। जशा नवरात्रोत्सवामध्ये 9 दिवस आणि दसऱ्यामध्ये या ठिकाणी पूजा केली जातं, त्या ठिकाणी या गावामध्ये जेवढे उत्सव होतात 12-5मध्ये त्या सर्व उत्सवामध्ये या ठिकाणी उत्सव मूर्तीची या ठिकाणी पूजा केली जाते आणि भाविक त्याचा निश्चित स्वरूपात आनंद घेत असतात। मंदिराच्या जो आपल्या मंदिरासमोर जो गाभारा आहे त्या गाभाराच्या उजव्या साईडला साधारण एका साईडला 5 शिवलिंग आहेत
आणि एका साईडला 2 शिवलिंग आहेत. तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? निश्चित स्वरूपात सगळ्या गावामध्ये 12-5 ते राठी जी आहे गावातील प्रमुख देवस्थानं आहेत ही विखुरलेली असतात. परंतु जी 12-5 संप्रदाय या ठिकाणी निर्माण झाला त्या ठिकाणी जी काही त्यांची आदस्थाने आहेत, पीठं आहेत, या ठिकाणी त्यांची पूजा अर्चा व्हावी, ती एकाच मंदिरामध्ये एका छताखाली व्हावी, त्यांची प्रतिरूपं म्हणून या ठिकाणी ही पाषाणं या ठिकाणी वसविलेली आहेत. निश्चित स्वरूपात काही पाषाणं आहेत या ठिकाणी गावातील 12-5 संप्रदायातील जी प्रमुख देवस्थान त्यांच्या स्वरूपामध्ये आहेत. काही ठिकाणी देवाचे जे काही चाळे असतील, देवाचे काही प्रतिरूपं असतील, देवाचे काही रक्षक असतील, त्यांची या ठिकाणी पाषाणं आहेत. पूर्वपरंपरा या ठिकाणी जुनी जाणती लोकांना त्याची निश्चित स्वरूपात त्याची नावं माहिती होती. परंतु या ठिकाणी आपण ज्यावेळी जीर्णोद्धार केला त्यावेळी 12-5 राठीला विचारून पाषाणाचं कौल घेऊन या ठिकाणी त्यांच्या स्वरूपात नवीन पाषाण स्वरूपात या ठिकाणी सर्व पाषाणे बसविलेली आहेत. एकंदरीत आपण आता जर पाहायला गेलं तर मंदिराचं काम अद्याप म्हणजे आता कुठे चालू असल्याचं आपल्याला दिसतं आहे. तर मंदिराच्या नूतनीकरणाबाबत आपलं जे काही काम चालू आहे तर त्याबद्दल थोडक्यात मंदिराचं नूतनीकरण हे यापूर्वी पण झालेलं होतं. साधारणतः एक 78-75 पूर्वी हे पहिल्यांदा नूतनीकरण झालेलं होतं. फार जुनं इतिहासकालीन हे मंदिर आहे. 75 पूर्वी गावातील लोकांनी हे कौलारू मंदिर या ठिकाणी उभं केलेलं होतं. परंतु कालांतराने पूरसदृश्य परिस्थिती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि बदलत्या कालावधीमध्ये या ठिकाणी लाकडाचा वापर हा कमीत कमी प्रमाणात या ठिकाणी केला जातो आणि पूर्वी जसे जुनाट लाकडं मिळायची त्या पद्धती लाकडं आपल्याला मिळत नाहीत. म्हणून RCC स्वरूपात मंदिर असावं असं गावाच्या मानकऱ्यांनी या ठिकाणी निश्चय केला आणि गावातील जनतेने त्याचबरोबर आलेल्या भाविकांनी या ठिकाणी मोठ्या पद्धतीने या ठिकाणी निधी संकलन या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्या स्वरूपात आत्ता जे मंदिर या ठिकाणी या ठिकाणी दिसतं आहे ते मंदिराचं जीर्णोद्धार आत्ता बऱ्यापैकी झालेलं आहे. काही अंशी मंदिराच्या परिसरामध्ये पूर्ण काम बाकी आहे. एक मंदिराचा सभामंडप, एक समोरचा सभामंडप या ठिकाणी बांधायचं निश्चित केलेला आहे. या ठिकाणी संकल्प आहे निश्चित स्वरूपात भाविकांच्या पाठबळावरती हा सुद्धा संकल्प देवीच्या आशीर्वादाने आणि भाविकांना दिलेल्या साथीने आपण निश्चित स्वरूपात पूर्ण करू असा विश्वास आम्हाला या ठिकाणी या निमित्त आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आता या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं वार्षिक सरकार उत्सव, त्यानंतर हे जे आपले उत्सव आहेत पारंपरिक पद्धतीने, मग हे तुम्ही गावातले सर्व एकत्र येऊन कशा प्रकारे त्याचं आयोजन करता? गावातील सर्व ग्रामस्थ या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात. या उत्सवामध्ये निश्चित स्वरूपात महिलांचा सहभाग हा निश्चित मोठ्या पद्धतीने असतो. सर्व महिला या पंचक्रोशीतील या गावातील सगळ्या वाड्यांमधील महिला या सर्वच कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सहभागी होतात. मग केवळ नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम नाही, मग या ठिकाणी श्रावणामध्ये होणारे ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम असू दे, महाप्रसादाचा कार्यक्रम असू दे, या ठिकाणी सर्वच कार्यक्रमामध्ये गावातील महिलांचा मोठ्या पद्धतीने सहभागी असतो आणि मोठ्या पद्धतीने महिलांचा सहभाग असल्यामुळेच या ठिकाणी हे उत्सव करणं हे निश्चित स्वरूपात आम्हाला शक्य होतं. धन्यवाद. नक्कीच खूप छान प्रकारे आपण आपल्या या मंदिराचा इतिहास सांगितला, तिकडे होणारे सर्व उत्सव त्यांची एक चांगल्या प्रकारे माहिती दिल्यात. त्यासाठी लोकनिर्धार न्यूज चॅनल करून आपल्या या संपूर्ण उत्सवासाठी आणि जे काही कार्यक्रम होत असतात त्याचप्रमाणे ही या जी नवरात्री उत्सव आहे त्या संपूर्ण एकंदरीत जे काही कार्यक्रम आहेत त्या सर्वांसाठी लोकनिर्धार न्यूज चॅनल करून आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपला महिलांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला सुद्धा या नवरात्र उत्सवानिमित्त सर्व महिलांना देखील मनपूर्वक शुभेच्छा. आजपासून कोकण पट्ट्यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मालवण तालुक्यातील आपण ज्या हरिगावमध्ये आलेलो आहोत सर्वच ठिकाणी हा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहात पार पडला जातो. तर त्याच निमित्ताने आज आम्ही आपल्या गावी हरिगावातील कालिका देवी मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर आपल्या या उत्सवाबद्दल आपण आपला थोडक्यात काय सांगू? नमस्कार. सगळ्यात आधी कालिका देवीला नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपल्या मंदिरामध्ये हा जो नवरात्र उत्सव आहे तो कशा प्रकारे संपन्न होतो, कशा प्रकारे साजरा केला जातो? आपल्या या मंदिरात कशा प्रकारे तो साजरा केला जातो? सकाळी आधी पूजा होते देवीची. त्याच्यानंतर सर्व आम्ही वाडीतल्या बायका येतो, फुलं वगैरे ती कट करून देतो. त्याच्यानंतर ते सजावटीला लागतात. दुसरे साडी नेसवतात. साडी नेसून झाली की पूर्ण देवीची सजावट करतात. एवढं. वेगवेगळी कलर प्रमाणे. जसा रंग येतो हो
ते वेगवेगळ्या साडीच्या स्वरूपात आपल्याला हे नयनरम्य देवीचं दर्शन रोजच घडत असतं. आपल्या मंदिरात जे वार्षिक सणवार उत्सव होतात ते आपल्या माध्यमातून कशा प्रकारे साजरे केले जातात, म्हणजे या आयोजनाबद्दल थोडक्यात काय सांगाल? सगळ्यात आधी सगळ्या बायकांचा सहभाग असतोच, पण पुरुषही आम्हाला खूप मदत करतात, त्याच्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जातो. नक्कीच खूप छान. आपल्या इकडे ही जी आरती केली जाते, काही ठिकाणी कसं असतं की एका वेळी जे आरती घेतात त्यांच्याकडे एकाकडेच ती पंचारती असते किंवा अजून कोणतं ताट असतं त्याच्यामध्ये आरती असते, परंतु आपल्या मंदिरात आता जर पाहिलं गेलं तर अनेक जणांच्या हातामध्ये ताट होतं, ताटामध्ये निरंजन होतं आणि बहुतेक जणांनी ती आरती घेतली होती. तर ही आपल्या गावातील परंपरा आहे की काही अजून विशेष या गोष्टीमागे कारण आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा कीर्तनं व्हायची असं म्हणतात, पण आता कसे कीर्तनकार भेटत नाही आहेत, त्याच्यामुळे ग्रामस्थात ठरवून ही पंचारतीची हे कार्यक्रम सुरू केला आहे. जो अगोदर जी पारंपरिक पद्धती होत्या ते आता कुठेतरी त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे आणि त्याच्यातून नाविन्यपूर्ण काहीतरी एक गोष्टी घडल्या जातात, तर त्यामुळे हे आरती घेण्याची परंपरा सुरू झालेली आहे. नक्कीच त्याचप्रमाणे महाप्रसाद वगैरे मंदिरात कोणत्या दिवशी कशा प्रकारे केला जातो त्याबद्दल थोडक्यात. शेवटच्या दिवशी हे देव येतात, 9व्या दिवशी त्या दसऱ्या दिवशी हे काय केला जातो, महाप्रसाद होतो. महाप्रसादाला मंदिरातून किंवा आजूबाजूच्या गावातून किंवा आपले जे ग्रामस्थ आहेत किंवा इतर ठिकाणून किती जणांना या मंदिराकडे तो महाप्रसाद दिला जातो किंवा किती जण महाप्रसाद ग्रहण करायला येतात? जेवढे लोक असतील तेवढ्यांना सगळ्यांना. म्हणजे साधारण 1000 येतात, 500 येतात, 200-250. एकंदरीत आपला हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं आयोजन किंवा महिलांसोबत तुम्ही सगळेजण एकत्र करत असतात, तर त्याबद्दल काय सांगाल? कालिका माते की, कालिका माते की, कालिका माते की. खूप छान प्रकारे आपण महिला वर्गाने सुद्धा एक छान माहिती या मंदिराबद्दल दिलेली आहे, कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल दिलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि लोकनिर्धार निश्चयामध्ये आपण जी एक चांगली उपयुक्त माहिती दिली त्यासाठी सुद्धा आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. अशाच कोकणातील देवींचा महिमा जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया नवरात्रोत्सव विशेष सिरीजमध्ये. तोपर्यंत लोकनिर्धार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.